नमस्कार. आताही हे मी आधीचंच करते आहे आमचं सांगता. आज आहे 3 जून, म्हणजे मी सांगते ती तारीख. त्या दिवशी आज आम्ही सकाळी वाराणसीवरून मुंबईसाठी फ्लाईटनी येणार होतो. आम्ही सकाळी आमचं फ्लाईट होतं 10:30चं वाराणसी एअरपोर्टवरून. लाल बहादूर शास्त्री असं वाराणसीच्या त्या एअरपोर्टचं नाव आहे. आणि मग तिथून आम्ही साधारण सगळ्यांनी आम्हाला सांगितलं 45 मिनिटं तरी लागतील तुम्हाला जायला, पण कधी ट्रॅफिक मिळालं तर 1 तास लागेल. म्हणून मग आम्ही थोडंसं अर्ली टाईम घेऊनच आम्ही 7 7:15ला निघालो. पण अजिबात ट्रॅफिक भेटलं नाही. टॅक्सीवाला आमच्या वेळेत आलेला होता. आम्ही निघालो, आमच्यासोबतच गजानन निघाला. आम्ही तिकडे शेवटचा सगळ्यांनी एकत्र फोटो काढला, कारण गजानन बाय रोड आमची गाडी घेऊन येणार होता. आणि मग नंतर आम्ही जेव्हा 7:15ला निघालो त्याच्यानंतर आम्हाला फ्रुट्स घ्यायचे होते वाटेमध्ये, कारण संकष्टी होती, उपवास होते. त्यामुळे मग फ्रुट्ससाठी टॅक्सीवाल्याने एकदा मध्ये थांबवली टॅक्सी. आणि मग नंतर फ्रुट्स घेतले. आम्ही एअरपोर्टला आलो. एअरपोर्टला आल्यावरती मी गार्गीला म्हटलं की अरे, आपल्याला इथे फ्रीज मॅग्नेट भेटू शकतो एअरपोर्टवरती जे शॉप असतात तिथे. आणि तसंच झालं, तिकडच्या शॉपमध्ये आम्हाला फ्रीज मॅग्नेट भेटले. मग आम्ही ते घेतले, फ्रीज मॅग्नेट घेतले. आणि मी एक लाकडी डॉल घेतली तिथे. आणि असंच अजून बारीक सारीक सगळं बघितलं, घेतलं. आणि मग आम्ही खाली वेटिंग एरियामध्ये थांबलो आणि थोडं सँडविच वगैरे खाल्लं. आणि मग काही वेळाने आम्ही वरती आमचं फर्स्ट फ्लोअर जे आहे तिकडचं तिथे गेलो. आम्हाला तिथून आमची फ्लाईट होती. मग आम्ही वरती गेलो. तिथून आमचं फ्लाईट ऑन टाईम होती. आम्ही बरोबर निघालो. आणि फ्लाईट 10:30च होतं. एक 10:40ला वगैरे फ्लाईट आमचं टेक ऑफ झालं. आणि साधारण आम्ही 12:40, 12:30 आम्ही मुंबईत आलो. 2 तासाची फ्लाईट होती. त्याच्यानंतर आम्ही ऑलरेडी टॅक्सी सांगून ठेवलेली होती. विष्णू म्हणून एक गजाननचे फ्रेंड आहेत, त्यांना गाडी सांगितलेली. ते आले नव्हते, पण त्यांनी त्यांच्या एका मित्राची गाडी पाठवलेली होती. तर लगेच गाडी घेतली, बाहेर आलो. गाडी भेटली आणि लगेच आम्ही निघालो. आणि लवकरात लवकर घरी आलो, कारण आता सगळ्या घरांची ओढ लागलेली होती सगळ्यांना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मी सौ सुरभी समीर भाटकर. आता आमच्या ट्रिपची शेवटची सांगता आम्ही करत आहोत. म्हणजे तशी सांगता ऑफिशियली काल झालेली आहे, पण आत्ता आम्ही मुंबईत पोहोचलेलो आहे. म्हणजे आम्ही जाताना गजानन आमचे 13 तारखेला गाडी घेऊन, 13 मे 2026ला इथून गाडी घेऊन निघाले. आम्ही आमची गुरखा घेऊन गेलेलो. गजानननी 13 आणि 14 ट्रॅव्हलिंग करून ते तिथे 14ला रात्री उशिरा पोहोचले दिल्लीला. 15ला त्यांनी पूर्ण आराम केला. 15ला संध्याकाळी नवी मुंबई एअरपोर्टवरून आम्ही फ्लाईट घेतली दिल्लीची, मी, समीर आणि गार्गीने. आणि आम्ही 15ला रात्री पोचलो नवी दिल्लीच्या एअरपोर्टवरती. तिथे गजानननी आम्हाला पिक केलं. गजानन फ्रेश होऊन हॉटेलमधून सगळं त्यांचं पॅकिंग करूनच आलेले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही दिल्ली एअरपोर्टवरून डायरेक्ट रात्री प्रवास चालू केला. फक्त मध्येच एकदा दिल्लीच्या इथे आणि मग नंतर दिल्लीला आम्हाला खूप भूक लागलेली. साधारण रात्री 12:30ला वगैरे आम्हाला एक चांगलं हॉटेल मिळालं, हॉटेल सँडोझा म्हणून काहीतरी. 11:30ला गार्गीने शोधलं. मग तिथे आम्ही जेवलो 4 जण, मी, गजानन, समीर आणि गार्गी. तिथून आम्हाला निघेपर्यंत झालं 1 वाजलं, 12:30 1 वाजले. 11:30ला आम्ही थांबलेलो. ऑर्डर देईपर्यंत, फ्रेश होऊन निघेपर्यंत 1 वाजला. त्याच्यानंतर आम्ही रात्रभर प्रवास चालू केला. सकाळी साधारण 8च्या दरम्यान आम्ही देवप्रयागला पोचलो. देवप्रयागला आम्हाला जायचं होतं गंगा म्हणजे घाटावरती, जिथे संगम आहे तिथे. मग आम्ही हो नाही करत गेलो, कारण मला असं डाऊट होता की मी एवढं उतरेन आणि चढेन की नाही परत. पण आम्ही हळूहळू, समीर म्हणाला की आपण हळूहळू जाऊया, आणि गार्गी म्हणाली की जायचंच आहे, तू म्हणत होती आपण जायचं आहे तिथे, जायचं आहे, मग जाऊया. मग गजानननी गाडी एका साईडला पार्क केली आणि आम्ही सकाळी तिथे गेलो देवप्रयागवरून ते आलो, संगमवरती दर्शन घेऊन पुढे आलो. आम्हाला पूर्ण म्हणजे माझ्या स्पीडनी जाऊन पूर्ण वरती यायला 1 तास लागला. त्याच्यानंतर बाहेरच आम्ही ब्रेकफास्ट केला आणि आम्ही परत आमचं ट्रॅव्हलिंग चालू केलं. आणि मग आम्ही दिवसभर ट्रॅव्हलिंग करून संध्याकाळी बद्रीनाथला पोचलो. बद्रीनाथला मी हॉटेल शुभ पॅलेस आधीच बुक करून ठेवलेलं होतं. पण बद्रीनाथला गाडीतून उतरल्या जी थंडी भरपूर, म्हणजे असं वाटतं एकदम वेगळ्या ॲटमॉस्फिअरमध्ये गेलो. आणि आम्ही जवळजवळ 19 तास तो दिल्ली एअरपोर्टपासून प्रवास चालू केला विथ ब्रेक. म्हणजे आम्ही लंच आणि डिनर ब्रेक घेतलं, मध्ये डिझेल वगैरे भरायला असं ब्रेक घेत. पण मग आम्ही बद्रीनाथला गेल्यावर काय त्या दिवशी रूम बाहेर कोण आलोच नाही. सगळे गरम कपडे घालून आपापल्या रूममध्ये बसले. तिथेच आम्ही जेवण वगैरे मागवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला. पण आम्ही ज्या हॉटेलमध्ये होतो त्या हॉटेलमधून आम्हाला मंदिराची लाईन दिसत होती. बद्रीनाथच्या मंदिरातली लाईन ती जवळजवळ 5 ते 6 तासाची लाईन होती.
तर आम्हाला तेवढं नव्हतं करायला जमलं. बद्रीनाथचे हॉटेलमधले जे शुभ पॅलेसमधले हिमांशू आहेत ते सांगत होते की तुम्हाला दर्शन करायचं तर तुम्ही संध्याकाळी जा, संध्याकाळी 5-6 नंतर दर्शनाची लाईन कमी होते. आता जाऊन म्हणजे नका जाऊ, कारण आता ज्या लोकांना इथून निघायचं असतं ते लोक दर्शन करायला घाई करत असतात. तर तुम्ही राहणारच अजून 2 दिवस बद्रीनाथला, तर तुम्ही मग संध्याकाळचं करा. आम्ही म्हटलं ठीक आहे. मग नेक्स्ट डे आम्ही सकाळी तिथे ब्रेकफास्ट केला आणि मग नंतर आम्ही गेलो रेडी होऊन माना विलेजला, पूर्ण पॅक रेडी होऊन, कारण खूप थंडी होती खूप. कशी तरी आम्ही आंघोळ वगैरे केली तिथे आणि मग माना विलेजला गेलो. माना विलेजला आम्हाला साधारण 3 तास लागले फिरायला. तिथे सरस्वती नदीचा उगम, भीम पूल, एक मंदिर आहे ते मंदिर, व्यास गुफा, गणेश गुफा, असं सगळं आम्ही बघितलं. पूर्ण फिरेपर्यंत आम्हाला साधारण 3-3.5 तास लागले. तर स्वर्गात प्रस्थान करण्याचा मार्ग. आणि एक तिथे गार्गी आणि गजानन तिथे फक्त वरती तिथे गेलेले, आम्ही दोघं नव्हतो गेलो. आम्ही तेव्हा तिथे लिहिलेलं इंडियाज फर्स्ट टी शॉप म्हणून, टी रेस्टॉरंट असं लिहिलेलं होतं. आणि ॲक्च्युली पूर्वीचं मान्यता अशी होती की माना विलेज हे भारतातलं सगळ्यात शेवटचं विलेज आहे. पण काही वर्षांपासून असे आहे की माना विलेज हे भारतातलं सगळ्यात पहिलं विलेज आहे म्हणून. हां, PM मोदींनी हे चेंज केलं आणि ते आता असं आहे की भारतातलं सगळ्यात पहिलं विलेज म्हणून. मग तिथे आम्ही आमची गाडी घेऊन गेलो नव्हतो, कारण तिथे आपली गाडी खूप लांब पार्क करून मग आपल्याला चालत जावं लागतं आणि पुढे सुद्धा चालायचं, म्हणून मग आम्ही तिकडची लोकल टॅक्सी सर्व्हिस जी होती त्याचा वापर करून आम्ही ते माना विलेज बघायला गेलो. येतानाही तसंच आलो आणि मग आल्यावरती आमच्या हॉटेलमध्ये जेवलो आणि मग फ्रेश होऊन थोडासा आराम केला आणि संध्याकाळी दर्शनासाठी गेलो. पण आमचं तर काही जवळून दर्शन झालं नाही, कारण दर्शनासाठी त्या मंदिरापर्यंत जायलाही खूप चालायचं होतं खूप. आणि पुढे जवळजवळ 3 किलोमीटर आहे असं तिकडच्या एका लोकल सदस्यांनी आम्हाला सांगितलं. 3 किलोमीटर नाही, पण तो म्हणाला 2 ते 3 किलोमीटर आहे. आणि परत लाईनही ती खूप जास्त आहे म्हणून, किंवा लाईन 3-4 किलोमीटर आहे असं काहीतरी सांगितलं असेल त्यांनी. आणि मग त्या लाईनमध्ये सुद्धा असं काही व्यवस्थित त्यांची काही अरेंजमेंट नव्हती, खूपच गर्दी होती. तरी आम्ही ट्राय केलेलं लाईनमध्ये उभं राहायला, पण जे पुढे मागे जे उभे होते, म्हणजे पुढे जे उभे होते त्यांना आम्ही विचारलं किती वेळासाठी उभे आहात, तर म्हणे कोणी 10:30 वाजल्यापासून, कोणी 11 वाजल्यापासून, आणि तेव्हा संध्याकाळचे 7 वाजलेले. तर आम्ही ते स्किप केलं. आम्ही म्हटलं की नाही, मग आम्ही अगदी मंदिराच्या पुढपर्यंत गेलो. एक दुसरे गृहस्थ होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही मंदिराच्या पुढपर्यंत जाऊ शकता, तिथून तुम्ही दर्शन घेऊ शकता. मग आम्ही तिथपर्यंत गेलो, तिथून दर्शन घेतलं. पण आम्ही काय आतमध्ये राहण्यासाठी ते 7 तास लाईनमध्ये उभं राहिलो नाही, कारण आमची ट्रिप पुढे 15 दिवसाची अजून होती. त्याच्यासाठीही आम्हाला थोडा स्टॅमिना जमवायचा होता म्हणून. मग त्या दिवशी आम्ही तिथे बाहेरून दर्शन केलं, थोडंसं शॉपिंग करून असंच आम्ही आलो परत आमच्या हॉटेलवरती. तिथे जेवलो आणि मग संध्याकाळी आराम केला रात्री. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही तिथून हिमांशूबाईंचा निरोप घेऊन त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढून, हां तिथे ना आम्हाला एक इचलकरंजी जे आहे कोल्हापूरच्या जवळचं, तिकडचे गृहस्थ अनिकेत दादा म्हणून भेटले. ते मध्ये आता 2-3 वर्षापासून तिथे 2-3 महिने येऊन राहतात, ट्रेकिंग वगैरे करतात आणि त्या हॉटेलमध्येच काम करतात, राहतात, जेवण वगैरे सगळं तिथेच त्यांचं करतात. तर आम्ही जेव्हा मराठी बोलत होतो तेव्हा त्यांनी तुम्हाला विचारलं तुम्ही मराठी महाराष्ट्रातून आलात का. आम्ही म्हटलं हो. मग त्यांची पण आमच्याशी ओळख झाली. मग हिमांशू दादा आणि त्यांच्यासोबत आम्ही फोटो काढून आमच्या पुढच्या ट्रिपसाठी आम्ही निघालो. बद्रीनाथवरून आम्ही गेलो जोशीमठला. जोशीमठमध्ये आम्ही फक्त बॅग्स ठेवल्या, आमच्या जे होमस्टे होतं. पण बद्रीनाथला जाताना म्हणजे आम्हाला जेव्हा देवप्रयागवरून बद्रीनाथला निघालो तेव्हा खूप वेळ लागला. खूप वेळ म्हणजे एकतर ती खूप चढण होती, चढण अशी की संपतच नाही असं वाटतं, आणि खूप ट्रॅफिक, म्हणजे सतत पुढे मागे गाड्या होत्या. पण बद्रीनाथवरून येताना तेवढा वेळ नाही लागला जोशीमठपर्यंत, तरी पण आहे. पण जोशीमठला एक पुन्हा ट्रॅफिकचा पॉईंट आहे. खूप छोटा रस्ता आहे जिथे चढण आणि उतरण म्हणजे दोन्ही गाड्या येडचा करणार आहेत. वन वे आहे, त्याचा बायपास बनवत आहेत, त्याला वेळ लागणार आहे अजून, पण बायपासचं तयारी चालू केलेली आहे त्या लोकांनी. त्या ट्रॅफिक पॉईंटला पण एक खूप वेळ लागतो. आणि जेव्हा आम्ही जोशीमठला गेलो येताना बद्रीनाथवरून, तेव्हा एक हनुमान चट्टी म्हणून एक तिथे मध्ये देऊळ आहे हनुमानाचं, जिथे एक त्याची काहीतरी मान्यता आहे, पण मला आत्ता आठवत नाही आहे ती. मला सांगितलेली कोणी, हां हनुमानाने भीमाचं गर्वहरण केलेलं ते जी जागा आहे तिथे आता ते देऊळ होतं. आणि मग ते दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो जोशीमठला. आमचं स्लीपिंग ब्युटी होमस्टे म्हणून होतं. छान होतं एकदम. त्याच्यासमोरूनच आम्हाला खरोखर स्लीपिंग ब्युटीचा पूर्ण व्ह्यू दिसत होता आणि हाती पर्वत जो आहे तो पण दिसत होता. आम्ही फक्त सामान ठेवलं. हॉटेलवाल्यांनीच आम्हाला टॅक्सी अरेंज करून दिली. टॅक्सी म्हणजे तिकडे सुमो किंवा सुमोच मला वाटतं होते ना, कुठली जुन्या काळातली एकदम जुन्या गाड्या होत्या त्या त्यांनी आम्हाला अरेंज करून दिली. ते घेऊन आम्ही औलीला गेलो. पहिलं औलीला पण भरपूर चढण, सिंगल रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे, पण भरपूर चढण. औलीला गेलो
अवलीवरच्या म्हणजे त्या दिवसात माझे 3 थ्रिल करून झाले. एक आमची गुरखा, नंतर ती सुमो, ती चांगली होती पण आमच्यासाठी म्हणजे त्याचे पुढचे काही पार्ट मला दिसतच नव्हते, फक्त त्याचा डेक चालू होता. त्याच्यानंतर तिकडे वरती जाताना चेअर कार समीरने सांगितलेलं चेअर कारनी जायचं आहे, पण ती पूर्ण ओपन चेअर कार आहे. ते तेव्हा बघितल्यावरती मी बसू की नको एवढा विचार करत होती. आणि साधारण 800 ते 900 मीटरचा तो पट्टा आहे चेअर कारनी वरती जायचं. मग आम्ही ते केलं. तिथे गेलो. तिथे आम्हाला परत असेच महाराष्ट्रात काही दिवस राहिलेली लोकं भेटली. त्याच्यानंतर चहा वगैरे घेतली, तिथे थोडंसं भजी वगैरे खाल्ली. मग आम्ही तिथे एक अजून तिकडची गाडी केली, जिप्सी केली ऑफ रोडिंगसाठी, कारण चालायला मलाही कंटाळले, थोडंसं ऊन होतं. आणि जिप्सीनी गेलो तर त्यांनी तर एवढा अजून भयानक अनुभव दिला. काय दगड वगैरे बघत नव्हते, सरळ आपले नेत होते कुठे 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 कुठे. म्हणजे ठीक आहे, अगदी दोन्ही हाताने पकडून आम्ही गच्च बसलेलो सगळे, मी, गजानन, समीर आणि गार्गी. आणि मग नंतर तिथे तिकडचं सगळं साईट सीइंग केलं अवलीचं. मग परत खाली आलो. नंतर आम्ही तिथून तपोवन केलं. नंतर आम्हाला तिकडचं नरसिंहा टेम्पल करायचं होतं, ते गेलो करायला. ते केलं, दर्शन पण छान झालं. पण तिथेही खूप ट्रॅफिक. तिथून आम्हाला हॉटेलवरती जवळजवळ अर्धा पाऊण ते 1 तासाचं ट्रॅफिक भेटलं. तिथून आमचं होमस्टे खूप जवळ होता, पण आम्हाला ट्रॅफिक एवढं भेटलं, त्यामुळे आम्हाला पोचायला जवळजवळ 9:45-10 वाजले. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना फोन करून सांगितलं की आम्ही येतो आहे, आम्हाला डिनर तुमच्या इथेच करायचं आहे. तर ते म्हणाले की या चालेल, म्हणून तो ट्रॅफिक पॉईंट आहे, डिनर आहे, मिळेल तुम्हाला, मग तुम्ही आल्यावर ऑर्डर देऊ शकता. मग आम्ही तिथे गेल्यावरती डिनर केलं, परत झोपून गेलो. आणि ॲक्च्युली जोशीमठला आमचा एक स्टे जास्त होता. नेक्स्ट डे आम्ही नीती व्हॅली करणार होतो, पण नीती व्हॅली आम्ही स्किप केलं, कारण नीती व्हॅलीला सध्याच्या सीझनला असं काही नाही जास्त. आणि आम्हाला फिरायला तेवढं समीर म्हणाला खूपच झालं नसतं, जाऊन येऊन 200 किलोमीटर होतं, प्लस जोशीमठ क्रॉस करून आम्हाला पुढे जायचं होतं. नंतर मग आम्ही एक दिवस स्किप केला तिकडचा, आणि आम्ही तिथून लवकर निघालो. आणि जोशीमठवरून आम्ही ॲक्च्युली लवकर एक दिवस निघालो, तो आमचा चांगला डिसिजन होता, कारण आम्हाला पुढच्या प्रवासाला तो खूप उपयोगी पडला. मग मला सगळीकडे फक्त सगळे जे होमस्टेज होते पुढचे, त्यांना फोन करून एक दिवसाची आम्हाला आधीची म्हणजे प्री रूम बुकिंग मिळत होती का, आम्हाला बघावं लागत होतं. फक्त मुन्शियारीमध्ये तेवढं अरेंजमेंट झाली नाही, एकाच दिवसाची झाली, पण 1 दिवसाची आम्ही दुसरीकडे केली. मग जोशीमठवरून निघाल्यावर आम्ही गेलो बागेश्वरला. जोशीमठवरून आम्ही निघालो साधारण आरामात 9:30च्या आसपास. तिथून आम्ही बागेश्वरसाठी ट्रॅव्हलिंग चालू केलं. बागेश्वरला जाता जाता आम्ही तिथे 2 टेम्पल केलं. एक बैजनाथ मंदिर, तिथे आम्हाला वीणा वर्ल्डवाले महाराष्ट्रातले भेटले, मग त्यांच्याशी ओळख झाली, बोललो, एक फोटो काढला समीरनी. तिकडनं सगळं बघून झाल्यावर आम्ही गेलो बागेश्वरमध्ये, प्रॉपर बागेश्वर सिटीमध्ये बागेश्वर मंदिर म्हणून आहे, तिथे गेलो. तिथे आम्ही एक ब्रेक घेतला, माझा उपवास होता त्या दिवशी. चहा घेतली, गार्गीनी आणि समीरने थोडं थोडं खाल्लं, गजाननी काही खाल्लं नाही, फक्त चहा घेतली. तिथून मग जाईपर्यंत संध्याकाळ झाली आमच्या होमस्टेला. 5:30-6 वाजले. पण जे होमस्टे होतं आमचं ते एकदम रोडवरतीच होतं, त्यामुळे काय असं शोधायचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही झाला. त्यांना मी ऑलरेडी फोन करून सांगितलेलं की आम्ही बागेश्वरमध्ये आलेलो आहोत, साईट सीइंग करत आहोत म्हणून. आणि आता त्या सगळ्यांसोबत जेवढे होमस्टेवाले होते सगळ्यांची खूप आधीपासून बोलत असल्यामुळे सगळ्यांची चांगली ओळख झालेली होती. तर ते म्हणाले की ठीक आहे, या म्हणून तुम्ही. मग आम्ही गेलो बागेश्वरला आरामात. तिथे आमचं रूम घेतली ताब्यात, सगळं सामान वगैरे ठेवलं. मला वाटतं हे एकच होमस्टे असं होतं आमचं की जिथे आमची रूम प्रॉपर रोडवरती होती, म्हणजे अगदी जमिनीच्या लेवलला. नाहीतर तिथे गेल्यावरती आमचे सगळे होमस्टे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर किंवा एका एकदम चढणीवरती जाऊन मग नंतर असे होते. फक्त बागेश्वरचं होमस्टे होतं जे बरोबर जमिनीवर होतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट होता की त्यांचा जो डायनिंग एरिया होता तो परत उतरंडीवरून उतरून खाली जाऊन होता. म्हणजे चढण उतरण आम्ही पूर्ण उत्तराखंडामध्ये भरपूर केलेली आहे. आणि त्याच्यानंतर बागेश्वरचा आमचा एक स्टे होता, तो झाला रात्री. तिथे आमच्या आवडीप्रमाणे त्यांनी डिनर दिलं आम्हाला. गजाननची सोय दुसरीकडे केलेली होती, त्यांची दुसरी एक प्रॉपर्टी आहे तिथे. त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ब्रेकफास्ट सांगितलेला, ऑमलेट वगैरे ते लोक देणार होते, मग आम्ही त्याप्रमाणे पोहे ऑमलेट असं काय सांगितलं, ब्रेड वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बागेश्वरवरून त्यांच्यासोबत सुद्धा फोटो वगैरे काढून मग तिथून आम्ही निघालो ते मुन्शियारीसाठी. आत्तापर्यंतचे जे प्रवास केले त्याच्यामध्ये उत्तराखंडमधले माझे बागेश्वर टू मुन्शियारी आणि अजून एक पुढे प्रवास आहे तो नंतर सांगेन मी, हे फार डेंजरस. म्हणजे बागेश्वर टू मुन्शियारीच्या रोडवरती
120 ते 30 किलोमीटरचा रस्ता आहे, पण आम्हाला साधारण 7 ते विथ ब्रेक आम्हाला 9 तास लागले आणि नाहीतर मग फक्त 7 तास आहे. कारण ते डोंगरच संपत नाही, एक पहाड संपला का दुसरा संपला का तिसरा, आणि असं लांबून वाटतं अरे बापरे आपण त्या रस्त्यावरून जाणार आहेत का, तर हो नंतर कळतं थोड्या वेळ की अरे आपण त्याच रस्त्यावर आहेत. आणि मग मला तर ते खूपच जास्त झालं. आणि असा रस्ता होता की त्याच्यावरती गाड्याही फार कमी म्हणजे गाडीच नाही, पुढे पाठी काही गाडीच दिसायची नाही, फक्त आम्ही आपलं हॉर्न वाजवत अजून अगदी 30 ते 40 तर नाहीच 30च्या स्पीडला मी येत होतो. म्हणजे एवढा तो टफ रस्ता होता. पूर्ण तेव्हाची ट्रॅव्हलिंग पूर्ण समीरनी केली ड्रायव्हिंग. आणि मग नंतर आम्ही संध्याकाळी मुन्शियारीला पोचलो 4:30-5च्या दरम्यान. मध्ये एक आम्ही त्या काकांकडून निघताना विचारलेलं की मुन्शियारीला जाताना आम्हाला जेवणाची मध्ये कुठे अरेंजमेंट होऊ शकते का, तर त्यांनी 2-3 सांगितलेले, 2-3च दुकानं म्हणजे ढाबे लागतील तुम्हाला, तिथे तुम्हाला मिळेल म्हणजे असं एकदम भरपूर व्हरायटीवालं जेवण नाही पण बेसिक जेवण तुम्हाला मिळेल. तिथे फिश पण तिकडचं लोकल फिश मिळेल गोडा पाण्यातलं. तर मग आम्ही तिथे जेवलो. गजानन आणि समीरनी व्हेज थाळी घेतली. मला तिकडचं फिश टेस्ट करायचं होतं आणि बुधवार होता म्हणून मी आणि गार्गीने तिकडचं लोकल फिश घेतलं. त्यांनी आधी आम्हाला फिश दाखवलं तर ते मला ओके वाटलं म्हणून आम्ही ते फिश घेतलं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी मुन्शियारीला पोहोचणार होतो, पण त्याच्या आधी आम्ही वाटेमध्ये एक कुठलं समीर कुठलं बिरथी वॉटरफॉल आणि एक खलियाद्वार म्हणून आहे जे मुन्शियारीच्या एकदम जवळ आहे, ते आम्ही केलं. मुन्शियारीला आमचं जो आधी होमस्टे बुक केलेला त्याच्याकडे आधी प्री बुकिंग झाली नाही म्हणून आम्ही त्या दिवशी दुसरीकडे एक बिल चीन म्हणून एक आहे त्या होमस्टेला बुक केलं एका दिवसासाठी. तिथे आम्ही संध्याकाळी गेलं, चहा वगैरे घेतली, पकोडे घेतले. रात्री जेवण आम्ही परत रूमवरच मागवलं कारण खूप थंडी. आणि त्यांनी सांगितलं की सकाळी आमची जिथे रूम होती त्याच्या टेरेसवरून तुम्हाला पंचेचुली पीक्स दिसतील सकाळी 4:15 वाजता ना, 4:30 वाजता. मग आम्ही 4 वाजता उठून तिथे कॅमेरे वगैरे लावून सेट करून बसलेलो. खूप थंडी होती. मग मी परत आतमध्ये आली, नंतर समीर एकटेच बाहेर होते. मग साधारण 5च्या आसपास ते मला वाटतं पंचेचुली पीक्स क्लिअर झाले आणि तिकडून आम्हाला ते एकदम क्लिअर दिसले. गार्गी, मी, समीर आम्ही सगळे होतो तेव्हा तिथे. त्याच्यानंतर आम्ही त्या दिवशी तिकडनं एक लोकल त्यांची गाडी केली आणि आम्ही गेलो तिकडचं नंदादेवी टेम्पल हे जे आहे मंदिर ते बघायला. ते तिकडचं खूप छान असं मंदिर आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे आणि मोठी जागा आहे भरपूर. त्यामुळे तिथे त्यांना म्हणजे स्वच्छता तर आहेच, प्लस सगळं काही छान मेंटेन केलेलं होतं. तिथे अजून सांगण्यासारखे म्हणजे विविध प्रकारची फुले, गुलाब तर होतेच, वेल गुलाब होते. हां, आणि जोशी म्हटलं ही खूप 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 गुलाबाची फुलं, म्हणजे अगदी मोठ्या साईजची आणि भरपूर, एका झाडावरती भरपूर फुलं. थंड वातावरण असल्यामुळे तिथे सगळीकडे गुलाबांची भरपूर झाडं. इथे आमच्या बाल्कनीमध्ये 15 दिवसांनी एक फुल फुललं तरी आम्हाला खूप आनंद होतो. आणि तिथे तर एवढी फुलं बघितली आहेत ना आम्ही. फक्त एवढंच की सगळ्या फुलांचे फोटो नाही काढता आले कारण तेव्हा आम्ही गाडीत असायचो. पण नंदादेवी टेम्पलला आम्ही बऱ्यापैकी छान फुलांचे फोटो वगैरे काढलेत. खूप प्रकारची फुलं होती. नंदादेवी टेम्पलला जाताना गार्गीची थोडीशी तब्येत बरी नव्हती. आदल्या दिवशी आमचं खूप ट्रॅव्हलिंग झालेलं आणि तिथे ब्रेकफास्टला तिने मॅगी खाल्लेली, ती काही तिला डायजेस्ट झाली नाही आणि तिला तिथे नंदादेवी टेम्पल आम्ही उतरत असतानाच तिला वॉमिटिंग झालं. मग नंतर आम्ही अजून 1-2 पॉईंट आमचे होते ते कॅन्सल केले. फक्त एक तिकडचं म्युझियम आहे ते बघितलं. त्याच्यानंतर आम्ही आमच्या रूमवर आलो, जे हॉटेलवर आलो. जेवलो हॉटेलवरतीच ना, आपण हॉटेलवरच जेवलो आम्ही. संध्याकाळी मग नंतर आराम केला आणि मग नंतर संध्याकाळीच ॲक्च्युली लेटच आलो आम्ही, तर लेटच जेवण झालं. आराम केला आणि मग नंतर आम्ही झोपलो कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला आहे ना दुसऱ्या होमस्टेला जायचं होतं. मग आम्ही बरोबर ना, ते दुसऱ्या दिवशी आम्हाला तिथून निघायचं होतं, म्हणजे तो 3रा दिवस झाला. हां, तर आम्हाला तिथून निघायचं होतं. मग तिथून आम्ही निघालो साधारण सकाळी 8:30-9लाच निघालो मुन्शियारीवरून. पण मुन्शियारीला पण खूप थंडी होती आणि मुन्शियारीमध्ये पण ठीकठाक जेवण भेटलं. म्हणजे त्या पहिल्या होमस्टेला आम्हाला बऱ्यापैकी चांगलं भेटलं, पण दुसऱ्या होमस्टेला काहीतरी त्यांचा इश्यू झालेला. त्यांच्याकडे कोणतरी घरामध्ये आजारी होतं, त्यामुळे अगदी त्यांनी सांगितलं की जेवढं साधं जेवण आम्ही तुम्हाला देऊ शकतो तेवढं देऊ. आम्ही म्हटलं की ठीक आहे. त्यांनी डाळ भात, बेसिक बटाट्याची भाजी, चपाती दिली आम्हाला, तेही चाललं, काही प्रॉब्लेम नव्हता. आणि नंतर मग आम्ही तिथून निघालो धारचुलासाठी. धारचुलाला आमचं एकदमच टू धारचुला अंतर आहे 100 किलोमीटर. पण रस्ता तसाच चढण वगैरे असल्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागणारच होता आणि आम्ही आमचा स्पीड काही वाढवत नव्हतो, आम्ही नॉर्मल स्पीडनी जात होतो.
आणि धारचूला यायच्या आधीपासून आणि मुन्शिगंज यायच्या आधीपासून आम्ही आमच्या जे डिझेलचे कॅन होते 20-20 लिटरचे त्याच्यामध्ये थोडं थोडं डिझेल घ्यायला जमा केलेलं, कारण आम्हाला पुढे ज्या भागात जायचं होतं तिथे अजिबात पेट्रोल पंप नव्हते आणि त्याच्या आधीपासूनच थोडंसं डिझेलची टंचाई चालू झालेली होती. म्हणून ज्या पेट्रोल पंपावर आम्हाला जिथे जसं भेटत होतं किती 3 लिटर 5 लिटर तसं आम्ही घेत होतो. पण आम्हाला लास्ट ह्याच्यामध्ये धारचूला ऑप्शन होतं की जे आम्हाला तिथे आम्हाला डिझेल घेतलंच पाहिजे जे आम्हाला हवं होतं तेवढं, नाहीतर मग आमचा खूप प्रॉब्लेम झाला असता. पण मग माझी जे धारचूलाचे सौमीबाई आहेत त्यांच्याशी ओळख झाली. त्यांना मी फोन केला तर त्यांनी सांगितलं की 2 धारचूल्याला पेट्रोल पंप आहे, एक HPचा आहे, एक इंडियन ऑइलचा आहे. त्याच्यापैकी एका इंडियन ऑइलमध्ये शक्यता असते डिझेल मिळण्याची, HPच्या ह्याच्यामध्ये थोडीशी कमतरता जाणवते नेहमी. तर तुम्ही जेवढं पॉसिबल आहे तेवढं डिझेल तुम्ही आधी करून ठेवा. पण आम्ही आलो दुपारी साधारण 2च्या आसपास धारचूलाला आणि डिझेलसाठी आणि पेट्रोलसाठी ही एवढी मोठी लाईन, त्यात थोडा पाऊस पडलेला, मग लाईन खूपच होती, त्यात ती सरकत नव्हती. मग समीरनी सजेशन दिलं की तू सौमीबाईंना फोन करून गार्गी आणि तू हॉटेलवर निघून जा, त्यांना सांगा टॅक्सी पाठवा. तर मी त्यांना फोन केला, त्यांनी त्यांची गाडी पाठवली. त्याच्यातून मी आणि गार्गी आम्ही आमच्या KMVN जे आहे धारचूलाचं बुकिंग केलेलं हॉटेल तिथे गेलो आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2-2.5 तासाने समीर आणि गजानन आले हॉटेलवरती आणि तोपर्यंत रेस्टॉरंट हॉटेलचं बंद झालेलं. मलाही गार्गीला काही भेटलं नाही. तर सौमीबाईंनी मला एका मुलाचा नंबर दिलेला, त्या मुलाचं मुंबईला जसं स्विगी झोमॅटो आहे तसं तो तिकडे मुलगा काम करतो. स्विगी झोमॅटो नाही, पण आपण त्याला ऑर्डर दिली का तो हॉटेलमधून कलेक्ट करतो आणि आपल्याला ते घेऊन येतो. त्याचे काही चार्जेस आहे ते तो घेतो. मी आधी माझ्यासाठी आणि गार्गीसाठी ऑर्डर केलं, नंतर मग समीर आणि गजानन जेव्हा येणार होते तेव्हा त्यांच्यासाठी पण ऑर्डर केलं. त्याच्यानंतर आम्ही थोडासा आराम केला. आराम असं नाहीच केला, फक्त फ्रेश झालो आणि आम्ही लगेच संध्याकाळी धारचूलाची नेपाळची बॉर्डर आहे ती बघायला गेलो, कारण ती 6 वाजता बॉर्डर बंद होते. मग आम्ही धारचूलावरून पटकन होती ते आमच्या हॉटेलच्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर होती. इवन हॉटेलच्या बाल्कनीमधून ती दिसतही होती KMVNच्या. आणि मग आम्ही तिथे गेलो. पलीकडे आपले आधार कार्ड दाखवायचे, प्रत्येकाने आधार कार्डची नोंद होणार. आधार कार्डची नोंद केल्या, सगळ्यांना दाखवलं आम्ही किती जण आहोत टोटल. आणि मग पलीकडे गेलो, तिथे वेलकम टू नेपाळ फोटो काढले. जरासं तिकडचं बघितलं, 5-10 मिनटं थांबलो. जास्त काहीच नाही आहे, फक्त इंडिया टू नेपाळ वॉकिंग डिस्टन्समध्ये म्हणून जातात सगळेजण. आणि मग तिथून आम्ही पुन्हा आलो, कारण एकतर आम्ही लेट गेलो 5:15 आणि 6ला ते बंद होतं, तेव्हा तिथे गर्दी होती. त्यापेक्षा आम्ही 5:45ला जाऊन आलो. आणि मग आलो परत हॉटेलवरती, रूमवर बसलेलो. थोड्या वेळाने त्या सौमीबाईचा फोन आला की ते आले आहेत म्हणून. मग मी त्यांना भेटायला खाली गेले, मी आणि समीर. त्यांना आम्ही भेटलो, त्यांच्यासोबत फोटो काढला, त्यांच्यासोबत बोललो. त्यांनी आम्हाला पुढच्या आमच्या बुकिंगची माहिती दिली, कारण दांतू आणि गुंजीचं बुकिंग आमचं त्यांनी केलेलं होतं. आणि एक इनर लाईन परमिट लागतं, जे ओम पर्वत आणि आदि कैलासला जाताना ते आमचं त्यांनी करून दिलेलं होतं. आणि आम्ही मुंबईवरून जाताना त्यांच्यासाठी थोडासा खाऊन नेलेला, तो त्यांना दिला आणि मग ते निघून गेले. पण इनर लाईन परमिट आमचं तेव्हा भेटलं नव्हतं. तर ते मला म्हणाले तुम्ही जा पुढे, मी तुम्हाला तिकडे पाठवून देतो किंवा तवाघाटला येऊन देतो म्हणून. तर आम्ही म्हटलं ओके. मग नेक्स्ट डे आम्ही तिथून निघालो दांतूला. दांतूचं अंतर साधारण 70 किलोमीटर होतं धारचूलापासून, 70 ते 75 किलोमीटर. पण भयंकर ऑफ रोड आणि पूर्ण आपण नेटवर्कच्या बाहेर. फक्त तिथे जिओचंच नेटवर्क चालायचं. म्हणजे धारचूला सोडून एक 5-10 किलोमीटर आम्ही त्या जंक्शनवरून पुढे गेलो आणि आमचे सगळ्यांचे नेटवर्क गेले. मग फक्त समीर आणि गजानंतच तिथे फोन चालू होता. तो पण आम्ही सकाळ संध्याकाळ फक्त सगळ्यांना रिपोर्टिंग करायचो की आम्ही आता इथे आहोत, आम्ही आता इथे आहोत. आणि मग तिथून आम्ही साधारण सकाळी 9:30ला निघालो धारचूलावरून. 9:30ला नाही, 9:20ला ते आम्ही पोचलो इथे दांतूला साधारण 2च्या आसपास. म्हणजे 4.5 तास आम्हाला लागले. फक्त त्याचा आम्ही एकच छोटा टी ब्रेक घेतला. तो पण एक आहे तिथे आर्मीच्या गाड्या वगैरे तिथे असतात. तिथे एक लेडी होती, त्यांच्या स्टॉलवरती आम्ही काय उरतील नाव त्या जागेचं, उरतील, तिथे आम्ही चहा घेतली. आणि मग तिथून आम्ही पुढे निघालो. मग तिथे दांतूमध्ये जेव्हा एंट्री केली तेव्हा पहिल्या हॉटेलला आम्ही सांगितलं की आम्ही आलो. मग त्यांनी वॉकी टॉकीनी वरती आमचं जे होमस्टे होतं तिकडे त्यांना सांगितलं की तुमचे गेस्ट आलेत, त्यांना खाली न्यायला तिकडे कोणाला तरी पाठवा. मग तोपर्यंत आम्ही पुढे 1.5 किलोमीटर गेलो गाडी घेऊन. गाडी लावली, मग आम्ही तिथे थांबलो. तोपर्यंत आम्हाला तिथून प्रमिलाताई ज्या होत्या आमच्या होमस्टेच्या एक तिकडच्या लेडी, त्या आल्या आम्हाला न्यायला. तेव्हा आम्ही गाडी पार्क केली. जेवढं पाहिजे तेवढंच सामान घ्या असं त्यांनी सांगितलं, कारण सडन होती. मग आम्हाला अगदी बेसिक जे 2 दिवसासाठी लागणारं सामान आहे, 2-3 दिवसासाठी तेवढंच घेतलं. आणि मग आम्ही गेलो, मी, समीर, गजानन आणि गार्गी आणि प्रमिलाताई. खूप अशी म्हणजे अंतर जास्त नव्हतं, पण चढण खूप होती. ती चढण चढून आम्ही आपले गेलो. थोडा वेळ बसलो. मग जेवण रेडी झालेलं होतं. मग जेवण घेतलं आम्ही आणि मग परत
पाऊस आला थोड्या वेळाने, त्यामुळे तिकडची थंडी वाढली. जी नॉर्मल थंडी होती, नॉर्मल नव्हतीच ती, पण खूपच होती, ती अजून जास्त वाढली. मग त्या दिवशी संध्याकाळी आम्ही काहीच केलं नाही, फक्त अंगावरची जाड चादरी घेऊन आम्ही झोपून गेलो. मग अजून एक तिथे ग्रुप होता 17 जणांचा, देहरादूनचा, त्यांच्याशी ओळख झाली. ते सगळे बायकर्स आणि 2 गाड्या घेऊन आलेले होते, त्याच्यामध्ये पण थोड्या लेडीज होत्या, त्यांच्याशी ओळख झाली. संध्याकाळी त्या लोकांनी शेकोटी केलेली तिथे. मग तिथे आम्ही थोडंसं बोललो, भेटलो, रात्री तिकडे जेवलो. तिकडचा एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे त्यांच्या किचनचा, तो तुम्हाला नंतर आम्ही दाखवूच. तिकडे त्या होमस्टेचे ओनर होते ज्योतिताई आणि जमन सिंग, ते होते. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिकडे त्या दिवशी काही नाही केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून परत त्यांच्या दारातून एकदम पंचाचोली पिक्स खूप छान दिसतात, ते बघत होतो. आणि मग गार्गीला जायचं होतं. आम्ही साधारण सगळे 5 वाजताच उठलेलो पंचाचोली पिक्स बघायला. गार्गीचं होणे करत आम्ही नव्हतो पाठवत एकटीला, कारण 6 किलोमीटरचा ट्रेक होता, तो आम्ही करणार नव्हतो, पण केला. गार्गी एकटी गेली, आम्ही नाही केला. गार्गीने प्रमिलाताई गेल्या. गार्गी सकाळी साधारण गार्गीने मला वाटतं 7च्या आसपास तो ट्रेक चालू केला तिकडून. गार्गी घरी यायला, पूर्ण होमस्टेला यायला 2 वाजले. आणि मस्त एकदम जोशमध्ये आली. आम्हाला वाटलं खूप थकलेली असेल. त्या लोकांनी त्या प्रमिलाताईंजवळ एक वॉकी टॉकी दिलेला गार्गीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी. गार्गीने तिकडचं छान शूटिंग केलं आहे, व्हिडिओज काढलेले आहेत, ते पण तुम्हाला नंतर दिसतीलच. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी पण आम्ही आराम केला संध्याकाळी. फक्त तोपर्यंत मी आणि समीरनी ते दांतू विलेज आम्ही बघितलं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो, आराम केल्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून ब्रेकफास्ट करून निघालो आणि तिथून आम्ही गेलो गुंजीला. पण दांतूला आम्ही जेव्हा होतो तर दांतूला असताना आमचं जे सौमीबाई आहे त्यांनी इनर लाईन परमिट तिकडचा एक सीनू म्हणून मुलगा आहे जो मला टॅक्सीतून न्यायला आला, त्याच्यासोबत पाठवून दिलेलं, ते आम्ही घेतले. आणि मग आम्ही गेलो गुंजीला. गुंजी होतं, दांतू ते गुंजी होतं 120 किलोमीटर. पण त्यासाठी तुम्हाला आधी दांतूवरून पूर्ण तवाघाटपर्यंत यायचं आहे. तवाघाटपर्यंतचा मधला रस्ता चांगला आहे, त्याच्या आधी खूप ऑफ रोड आहे, खूप कठीण रस्ता आहे. आणि त्याच्यानंतर मध्येच जेव्हा आम्ही गुंजीला जायला निघालो तवाघाटवरून, आम्हाला वाटलं तवाघाटला गेल्यावर तरी फोनला रेंज येईल, पण अजिबात रेंज नव्हती. तवाघाट सोडला आणि गुंजीला चालू झाला रस्ता, तसं हळूहळू पाऊस यायला लागला. आधीच तो रस्ता खूप टफ होता, त्याच्यामध्ये भरपूर पाऊस होता. मग आम्ही साधारण तेव्हा पण तिथे 2च्या आसपास काहीतरी आम्ही 1-1.5-2च्या आसपास बुधी म्हणून एक गाव आहे, त्या बुधी गावामध्ये जेवायला थांबलो. ते 1-2 गावं आहेत की तिथे तुम्हाला प्रॉपर जेवण मिळेल, म्हणजे बेसिक साधं जेवण, पण ते ठीक आहे, मिळतं, हे महत्त्वाचं आहे. ते जेवलो. आणि बुधी गावाच्याच जस्ट 3-4 किलोमीटर पुढे थोडंसं गेलो का आपल्याला दुसरा आपलं टफ रोड चालू होतो, जो आहे चियालेक पास. चियालेक पास म्हणजे मस्त आहे पास तो, पण 22 बेंड्स आहेत त्याच्यामध्ये, पण तो पूर्ण झिकझॅक जो आहे तो अशी चढणीवरतीच आहे, म्हणजे असं लांब जाऊन तो नाही आहे. जे तुमचे बेंड्स आहेत ते सगळे चढणीवर आहे. आणि एवढ्या पावसात ते बेंड्स करायचे म्हणजे मी जेव्हा खालून वरती बघितलं मला खूप टेन्शन आलं, एवढ्या पावसात ते बेंड्स करायचे. आणि परत रहदारी तिथे भरपूर गुंजीला जायला गाड्या होत्या. मग आम्ही तो रस्ता केला आणि त्याच्यानंतर पुढे आम्ही गुंजीला जेव्हा चढणीवरती शियालेक पासचे होतो, पुढच्या काही गाड्या सिग्नल देत होत्या, म्हणजे काहीतरी त्यांना प्रॉब्लेम येत होता. मला अजून टेन्शन, आता गाडी लावायची तरी कुठे, कारण खूपच छोटा रस्ता होता तो. पण ती शियालेक पासची चढण केली आम्ही आणि नंतर आम्हाला पहिलं चेकपोस्ट लागलं. तिथे आमचे सगळ्यांची इनर लाईन परमिट तपासले. त्याच्यानंतर पुढे गेलो. पुढे मला वाटतं अजून एक लागला इनर लाईन परमिटचा चेकिंग पोस्ट, तो केला. आणि मग आम्ही गुंजीमध्ये पोचलो. गुंजीमध्ये पोचल्यावरती पण खूप ट्रॅफिक होतं. एक जो ब्रिज होता छोटा तो, नपालचू म्हणून गुंजीच्या आधी समोरासमोर विलेज आहेत तिथे आम्हाला खूप ट्रॅफिक भेटलं. आमचे जे होमस्टेचे ओनर होते हरिओमभाई, त्यांना आमची गाडी दिसत होती लांबून की आम्ही येतोय, पण त्या ट्रॅफिकमुळे आम्हाला तिथे पोचायला खूप वेळ लागला. जेव्हा आम्ही तिकडे पोचलो हरिओमभाईंच्या भाऊंच्या होमस्टेवर, तेव्हा आम्ही सांगितलं काही नको, पहिलं चहा द्या, खूप थंडी लागते. मग आम्ही फक्त चहा घेतली. रात्रीचं जेवण नंतर केलं. चहा त्या दिवशी पण तसंच केलं. हे तर एकदमच बेसिक होमस्टे होतं. याचं वॉशरूम आणि टॉयलेटसुद्धा बाहेर होते. आणि रूम म्हणजे खूपच छोटी रूम, ज्याच्यामध्ये तुम्हाला बॅगाही ठेवायला जागा नाही. पण तिकडचे होमस्टे सगळे फुल होते. आम्हालाही एका दिवसाच्या डेट्सचा चेंज झाला म्हणून आम्हाला हे होमस्टे मिळालं, नाहीतर आधी सौमीबाईंनी आमच्या दुसऱ्या होमस्टेमध्ये अरेंजमेंट केलेली होती. पण नंतर मग आमचं असं झालं की त्या दिवशी तिथे आम्ही आराम केला, रात्री जेवलो, झोपलो. तिथेही नंतर दुसऱ्या दिवशी एक ग्रुप आलेला, त्यांच्याशी ओळख झाली. तिथे रात्री -6 डिग्री टेम्परेचर होतं गुंजीला. आणि रात्री झोपायला जायच्या आधी तिथे मस्तपैकी हेलिकॉप्टर, नाही ते त्या दिवशी मला नेक्स्ट डे आले, पण त्या दिवशी तर आम्ही काही नाही केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ओम पर्वतला गेलो. इकडचा नाश्ता करून गेलो ओम पर्वतला जाताना फक्त एकदाच आमचं चेक इन झालं. आणि मग ते सौमीबाईंनी सांगितलेलं की ओम पर्वतची ते याल तेव्हा खाली कालापानीला तुम्ही ब्रेकफास्ट करा.
तास लागला. ओम पर्वतला जाताना सुद्धा रस्ता डांबरी वगैरे असं काही नाही आहे सिमेंटचा किंवा याचा, पण रस्ता मोठा रुंद आहे आणि मातीचा रस्ता आहे, पण असं ऑफरोडने पण चढण आहे. म्हणजे असं खडबडीत रस्ता फार कमी होता, प्लेन आहे रस्ता, पण चढण खूप होती. तर आम्हाला 15 किलोमीटरला आम्हाला 1.5 तास लागला ओम पर्वतला जायला. ओम पर्वतला गेला, ज्या गाड्या सकाळी लवकर गेलेल्या होत्या ज्या त्या परत येत होत्या तेव्हा त्यांच्या गाडीच्या टपावरती आम्हाला बर्फ दिसत होता. पण आम्ही थोडंसं आरामात निघालो, कारण थंडी पण सहन झाली पाहिजे म्हणून. आम्हाला एवढा बर्फ आमच्या गाडीच्या टप्पावर तिकडे नव्हते पडला, पण बर्फ बाजूला भरपूर होता. मग ओम पर्वतला गेल्यावरती पण तिकडे आम्ही ओम पर्वतचं दर्शन घेतलं. पुढे थोडी रहदारी होती ॲज युज्युअल आमच्या गार्गीमध्ये, तेव्हा पण जोश होता. गार्गी म्हणते मला पूर्ण पुढे जायचे. मग गार्गी, मी आणि समीर नंतर दर्शन घेऊन थांबलो. गार्गी, मी, समीर आणि गजानन. गार्गी पूर्ण पुढे गेली तिथे इनर लाईन परमिट घेऊन, आधार कार्ड घेऊन, आणि ती जाऊन पूर्ण मंदिराचं त्या, आणि अजून एक तिथे कुठली तरी जागा होती, काय होतं तिथे, फ्लॅग होता ना तो, त्रिशूल आणि फ्लॅग होता. हां, त्याचं सगळं ते, हां, एक नाभिडांग म्हणून जे आहे त्याचा पण त्यांनी फोटो काढून आणला, ज्याच्यामध्ये नंदी, शंकर भगवान आणि गणेशजी असं तिघांचं तुम्ही नीट बघितलं तर त्याच्यामध्ये तो फोटो दिसतो, म्हणजे बर्फामध्ये. तर मग ते एक तिने फोटो काढून आणला. मग तिथून आम्ही आलो, येताना नागपर्वत बघितलं गाडीतूनच, आणि मग तिथून आम्हाला कालापानीला गेलो आम्ही. कालापानीच्या देवीचं दर्शन घेतलं. तिथे थोडंसं फ्रीज मॅग्नेट्स घेतले. तिथे मराठी वीर मराठा बटालियन जी होती त्यांच्यामध्ये त्यांच्याशी ओळख झाली, पण त्यांच्याशी आम्ही फोटो नाही काढले. आणि सौमीबाईंनी सांगितलेलं की तिथे तुम्हाला समोसा आणि वडापाव भेटेल. तर आम्ही जाईपर्यंत सगळंच संपलेलं, आणि शॉर्टेज नेहमीच असतो तिथे, पण आम्हाला वडापाव भेटला. माझा उपवास होता, पण गार्गी, गजानन आणि समीरने वडापाव खाल्ला. किती 12,000 फीटवरती आम्हाला वडापाव भेटला मुंबईचा. आणि मग चहा घेतली तिथे आम्ही, आणि मग तिथून आम्ही निघताना तिथे वरती समोरच्या डोंगरावरती व्यास गुफा आहे, ती सगळेजण बघत होते तेव्हा आम्हाला पण नीट बघितल्यावर कळली. व्यास गुफेचा फोटो काढलेला आहे, ते व्यास गुफेचा फोटो काढला. आणि मग तिथून आम्ही आमच्या होमस्टेला परत आलो. आणि येऊन मग समीर आणि गजानन, नाही मला वाटतं समीरच जेवले, गजानननी तर त्या दिवशी मॅगी खाल्ली, माझा उपवास होता. पण रात्री परत आम्ही त्यांना सांगितलेलं की आम्ही तुम्हाला हेल्प करू, पण आम्हाला काहीतरी वेगळी भाजी द्या. मग त्यांनी पनीर आणि मटर आणून घेतलेले धारचुलावरून, आणि मटर पनीरची भाजी करून दिलेली आम्हाला. त्या दिवशी आम्ही जेवून आराम केला. नेक्स्ट डे आम्ही लवकर उठून जाणार होतो आधी कैलासला, पण तिकडच्या लोकांनी सांगितलं की एवढा लवकर जाऊ नका, एक तर थंडी खूप असेल आणि थोडंसं निवांत जा म्हणून. मग आम्ही थोडं लेट निघालो, 8:30ला वगैरे आम्ही निघालो, 8:45ला, आणि आम्ही गेलो आधी कैलासला. पण आम्ही 1 तासात पोचलो. खूप रस्ता चांगला आहे, खूप म्हणजे चांगला रस्ता, पण खूप चढण आहे, म्हणजे खूपच चढण आहे. आणि मग आधी कैलासला पोचलो, गाडी पार्क केली, आणि मग आधी कैलासचं दर्शन घेतलं. तिथून मग आम्ही घोडा करून वर जाणार होतो, पण तिकडे ते घोडे बघून आणि मला बसायची काही डेअरिंग होत नव्हती. मग मी म्हटलं मी खाली बसते. मग मी आणि गजानन गाडीत बसलो, समीर गेले घोडा करून, आणि गार्गीने आधीच ट्रेक करायला चालू केलेलं. गार्गीने पूर्ण ट्रेक केला, पूर्ण भीम की खेती, गौरी पार्वती मंदिर, गौरीकुंडला आता जाऊन देत नाहीत, पण ते पुढे जाऊन देत नाहीत, पण बाकी सगळं पार्वती सरोवर ते सगळं बघितलं. आणि मग पुढे वरती गेल्यावरती गार्गी आणि समीर भेटले एकमेकांना, तिथे त्यांनी फोटोसुद्धा काढले दोघांनी. आणि परत येताना समीर घोड्यावरून खाली आले, आणि मग गार्गी तिच्या जो ट्रेकिंगचा रूट आहे त्याच्याने खाली आले. मग खाली आल्यावर आम्ही तिथे काही खाल्लं नाही, जेवलो नाही. मग आम्ही तिथे तसं जेवणाची होती एवढी अरेंजमेंट, पण खास नव्हती. मग आम्ही तिथून निघालो आणि मग गुंजीला आलो, आणि मग गुंजीला आल्यावरती आम्ही मग तिथे जेवलो. पण तिकडचं पण दर्शन सगळं छान झालं, सुंदर झालं. आणि त्या दिवशी मग आम्ही गुंजीला स्टे करून दुसऱ्या दिवशी आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार होतो. नमस्कार.